नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, लास्ट लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की जे ॲनालिसिस ऑफ ट्रस्ट जे आहे आपण ते मेथड ऑफ जॉईंट्स आपली ही जी मेथड आहे त्या मेथडने आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर मग त्याचं मेथडचा बेसिक मोटो एकच होता की तुमचे जर सर्व मेंबर्समधले जर फोर्सेस तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तरच आपण त्या मेथडचा यूज करत होतो. म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला प्रत्येक मेंबरमधला फोर्स पाहिजे आहे, प्रत्येक मेंबरमध्ये तुमचा किती टेन्साईल फोर्स आहे, किती कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे, ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तेव्हाच तुम्ही काय करू शकत होते, ते मेथड ऑफ जॉईंटचा यूज करू शकत होते मित्रांनो. करेक्ट. तर मग ते झालं कालच्या लेसनचा पार्ट. आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की जे आपला ॲनालिसिस हा पार्ट अजून सोपा करण्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, की आपण त्या ट्रिक्सचा हेल्प करून आपल्याला त्या मेंबर्समध्ये काही मेंबर्समध्ये तुमचा फोर्स नसणार आहेत, कारण काय, ते रिडंडंट मेंबर्स असणार आहेत. कारण ते कशासाठी रिडंडंट मेंबर्स मी तुम्हाला सांगितलं होतं स्टॅबिलिटीच्या लेसनमध्ये की ते कशासाठी यूज केले जातात. ते तुम्हाला ते एक्सटर्नल स्टॅबिलिटी जी आहे, ठीक आहे, ती प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी ते रिडंडंट मेंबर्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ट्रस्टला प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ते रिडंडंट मेंबर्स प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ठीक आहे, तर मग त्या रिडंडंट मेंबर्समध्ये तर तुमचा फोर्स काही येणार नसतो. ठीक आहे, तर मग ते जे मेंबर्स जे राहतात, ठीक आहे, ते रिडंडंट मेंबर्स, त्यांच्यामध्ये तुमचा फोर्स काय राहणार आहे, ऑब्व्हियसली झिरो असणार आहे. ठीक आहे, मग तेच जे मेंबर्स आहेत तुमचे झिरो फोर्स मेंबर्स, तेच तुमचे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे तेच आपण या ठिकाणी आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय पाहणार आहोत आज आपण, झिरो फोर्स मेंबर्स बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर मग काय आहे तुमचं झिरो फोर्स मेंबर. ठीक आहे, झिरो फोर्स मेंबर जे आहेत ते ट्रस्ट ॲनालिसिसमध्ये काय, तर तुम्हाला सिम्प्लिफाईड करण्यासाठी ट्रस्ट ॲनालिसिस जे आहे ते तुम्ही इझिली करू शकता यावं. त्याच्यामुळे आपण काय करतो की आपण हे जे आहे असे मेंबर्स फाइंड आउट करतो ज्याच्यावर काय आहे, जे लोडिंगला सपोर्ट नाही करत. ठीक आहे, ज्यांच्यावर काय नाही आहेत, लोडिंग नाही आहेत, तशा मेंबर्सला आपण काय म्हणतो, झिरो फोर्स मेंबर म्हणतो. ठीक आहे, तर मग हे झालं की डेफिनेशन त्यांची. ठीक आहे, आणि जसं मी सांगितलं त्यांचं पर्पज काय असतो, टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ ट्रस्ट. ठीक आहे, ट्रस्टची जी स्टॅबिलिटी असते ती इन्क्रीज करण्यासाठी झिरो फोर्स मेंबर्सचा यूज केला जातो. ठीक आहे, तर मग आयडेंटिफाय कसे करायचे हे झिरो फोर्स मेंबर्स जस्ट बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन, तर मग त्यांच्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मग काय आहे की जर तुमचे काय असतील ओनली टू मेंबर्स, ठीक आहे, काय असतील की ओनली टू मेंबर्स फॉर्म अ ट्रस्ट जॉईंट. ठीक आहे, जर तुमचे काय असणार आहे, दोन मेंबर्स काय करणार आहेत, तुमचा काय करणार आहेत, एखादा ट्रस्ट जॉईंट फॉर्म करणार आहे. ठीक आहे, दोन मेंबर्स मिळून तुमचा काय आहे, हे दोन मेंबर्स मिळून काय आहे, तुमचा एक जॉईंट बनतो आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही या ठिकाणी आलात तर या ठिकाणी किती, तीन मेंबर्स मिळून जॉईंट तयार होतोय. ठीक आहे, मग जेव्हा तुमचं काय असेल की जेव्हा टू मेंबर्स फॉर्म अ ट्रस्ट जॉईंट, ठीक आहे, अँड देअर इज नो एक्सटर्नल लोड ऑन दॅट जॉईंट. ठीक आहे, ज्या जिथं तुमचा जॉईंट आहे तो दोन मेंबर्सपासून बनतो आहे आणि त्या जॉईंटवर तुमचा काही एक लोडिंग नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय बोलणार, ते जे दोघं मेंबर्स जे आहेत, ठीक आहे, ज्यांच्यामुळे काय झाला आहे, तो जॉईंट फॉर्म झाला आहे, त्या मेंबर्सवर तुमचे फोर्सेस कसे असणार आहेत, झिरो असणार आहेत. ठीक आहे, मी या ठिकाणी ABCD लिहितो. ठीक आहे, सी जॉईंट कसा बनला आहे, तुमचा दोन मेंबर्सपासून बनलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावर काय आहे, एक्सटर्नल लोड बिलकुल नाही आहे किंवा सपोर्ट रिॲक्शन नाही आहे त्या जॉईंटवर. ठीक आहे, मग त्या केसमध्ये तुमचे ते जे काही दोन काय असणार आहे, सी जॉईंटवर जे काही दोन मेंबर्स मीट होतात ते काय असणार आहेत, ते तुमचे झिरो फोर्स मेंबर असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, ते कसे असणार आहेत, तुमचे झिरो फोर्स मेंबर असणार आहेत. ठीक आहे, तर मग तुम्हाला मी या ठिकाणी एक डायग्राम काढून दाखवतो, त्याच्यात तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमचे झिरो फोर्स मेंबर्स जे असणार आहेत ते कोणते असणार आहेत. ठीक आहे, या अशा पद्धतीने काय आहे, तुमच्याकडे एक ट्रस आहे. ठीक आहे, इथं हा तुमचा अशा पद्धतीने सपोर्ट आहेत तुमच्याकडे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय आहे, इथं तुमच्या जॉईंटवर जे आहेत ते लोडिंग आहेत. ठीक आहे, मग हा ABCDEF. ठीक आहे, तर मग या डायग्राममध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुमचे जे झिरो फोर्स मेंबर आहेत ते कोणते असणार आहेत.
ठीक आहे. मग फर्स्ट तुम्ही काय पाहणार की असा जॉईंट पाहणार जिथं काय असणार आहे, जे जॉईंट तुमचे 2 मेंबर्समुळे बनलेले असतील. ठीक आहे. मग तुम्ही सुरुवात केली ए पासून सुरुवात केली, तुम्ही ए जॉईंट पाहिलात तर हो ठीक आहे, तुमचे 2 मेंबर्स बनत आहेत. ठीक आहे, 2 मेंबर्स पासून तो जॉईंट बनतो आहे. ठीक आहे. तर मग ए जॉईंटला फर्स्ट आपण मार्क करून घेऊ. ठीक आहे. एफ जॉईंटवर तुमचे 3 मेंबर, एफ जॉईंटने बी जॉईंटवर परत तुमचे 3 मेंबर येत आहे, ई जॉईंटवर 3 मेंबर येत आहे, सी जॉईंटवर 3 आणि परत डी जॉईंटवर पाहिलं तर डी जॉईंटवर 2 मेंबर येत आहेत. ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जॉईंट तर ओळखून घेतलेत की असे जॉईंट जे 2 मेंबर्सच्या मीट झाल्यामुळे ते बनत आहेत. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर मग दुसरी कंडिशन काय होती की त्या जॉईंटवर तुम्हाला पाहायचं आहे एक्सटर्नल लोडिंग आहे की नाही. ठीक आहे. मग तुम्ही पाहिलं ए आणि डी दोघांवर काय आहे, तुमची एक्सटर्नल लोडिंग नाही आहे. ठीक आहे. ए आणि डी दोघं जॉईंटवर काय आहे, तुमची एक्सटर्नल लोडिंग नाही आहे. ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये काय होईल की तुमचे जे ज्या 2 मेंबर्समुळे तुमचे ते जे जॉईंट क्रिएट झाले आहेत ते काय होतील, तुमची या ठिकाणी जे आहे ही अनस्टेबल होऊन जाईल. या ठिकाणी अशा पद्धतीने अजून एक मेंबर लागेल. ठीक आहे. तेव्हा ती ट्रस काय होईल, ती स्टेबल होईल मित्रांनो. ठीक आहे. तर मग काय होईल, तुमची या ठिकाणी अशा पद्धतीने काय झालं, तुमचा फॉर्म झाला. ठीक आहे. तर मग ती या केसमध्ये काय होईल, तुमचा हा मेंबर 0 झाला, हा मेंबर 0 फोर्स झाला, हा पण 0 झाला आणि हा पण 0 झाला मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही जे आहे 0 फोर्स मेंबर्स जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणाला काही याबद्दल जर काही कन्फ्युजन असेल, डाऊट असेल तर तुम्ही ते विचारू शकतात मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच याच्यामध्ये अजून एक मेंबर फोर्स जो आहे तो 0 येणार आहे, तो तुम्हाला जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर होप तुम्हाला हे सर्व जे आहे ते तुम्हाला कळालं असेल. एक जो आहे एक ते ॲनालिसिस केल्यानंतर ते तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. की जर तुम्हाला आणि जर का आपले काही विद्यार्थी मित्र जे आहेत ते थोडेफार त्यांना जर याच्याबद्दल ट्रसेसबद्दल जर चांगली आयडिया असेल तर त्यांना तेही जस्ट बाय इन्स्पेक्शन सुद्धा कळून जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग तुम्हाला सांगायचं आहे की अजून एक कोणता एक्स्ट्रा मेंबर जो आहे तो 0 फोर्स मेंबर असणार आहे. ठीक आहे. पण हे काय होतं, हे आपण जे फर्स्ट आपलं जे स्टेटमेंट होतं त्याच्यानुसार जे 0 फोर्स मेंबर आले ते आपण या ठिकाणी दाखवले आहेत. ठीक आहे. तर मग आपण सेकंड कंडिशनकडे जाऊयात. सेकंड काय आहे, आयडेंटिफाय करण्याची की आपल्याकडे 0 फोर्स मेंबर आहे की नाही. ठीक आहे. या 2च कंडिशन आहेत, त्यांच्यावरनं आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला डिफाईन करायचे आहेत की हे मेंबर फोर्स जे आहेत, ठीक आहे, फोर्स मेंबर जे आहेत 0 फोर्स मेंबर आहेत किंवा नाही. ठीक आहे. तर मग काय आहे, तुमच्याकडे 3 मेंबर्स, आता जसं की आपण या ठिकाणी पाहत होतो की 2 मेंबर्स मिळून तुमचा जॉईंट तयार होत होता. ठीक आहे. मग तसंच जर 3 मेंबर्स मिळून जर तुमचा जॉईंट तयार होत असेल, ठीक आहे, ज्याच्यासाठी काय असतील, तुमचे 2 मेंबर्स जे असतील ते कसे असतील, कोलिनियर. ठीक आहे. कोलिनियर म्हणजे काय, हा एक जॉईंट आहे. ठीक आहे. हा एक जॉईंट आणि तिसरा असं कुठंतरी एक जातोय. ठीक आहे. इकडे 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 कुठेही जात असेल. ठीक आहे. पण 2 मेंबर्स जे आहेत, ठीक आहे, हा सी जॉईंट आहे, इकडे हा काय आहे, ए आहे आणि इकडे हा बी आहे तुमचा. ठीक आहे. आणि इकडे हा डी आहे. सी जॉईंट कसा 3 मेंबर्स पासून बनला आहे. ठीक आहे. आणि त्यातले जे 2 मेंबर्स जे आहेत ए सी आणि बी सी, ठीक आहे, हे दोघं कसे आहेत, तुमचे कोलिनियर आहेत. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय आहे, त्या केसमध्ये तुमचा हा जो थर्ड मेंबर जो आहे तो काय असणार आहे, तो तुमचा 0 फोर्स मेंबर असणार आहे. ठीक आहे. पण कधी असेल, जेव्हा तुमचं काय असेल, जेव्हा तुमचे या सी जॉईंटवर जे असणार आहे मित्रांनो, सी जॉईंटवर काय तुमचा फोर्स वगैरे काहीच नसेल. ठीक आहे. एक्सटर्नल रिॲक्शन, एक्सटर्नल फोर्स वगैरे तुमचा काहीच अप्लाय केला नसेल, त्याच केसमध्ये तुमचा काय असणार आहे, तो थर्ड फोर्स मेंबर जो आहे तो काय असणार आहे, तो तुमचा 0 असणार आहे. ठीक आहे. तर मग आता याचं जे आहे याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण या ठिकाणी. ठीक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने काहीतरी आहे तुमच्याकडे. त्याच्यानंतर मग हा एक जो आहे हा तुमचा बनवतो आहे राईट अँगल. ठीक आहे. आणि हा एक आहे. ठीक आहे. आणि इथं जे आहे इथं तुमचा पी फोर्स लागतो आहे. ठीक आहे. ए बी सी डी अँड ई. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला ह्या केसमध्ये जे आहे तुम्हाला जे 0 फोर्स मेंबर जे आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, पहिले आता सेकंड केसनुसार आपण जिथं तुमचे काय 3 मेंबर्स मीट होत असेल आपण तशा ठिकाणी जाऊया.
ठीक आहे. तर मग 3 मेंबर्स मीट होत आहेत अशा ठिकाणी गेला तर तुमचं ए वर किती 1 2 3 4, ठीक आहे. ए गेला. बी वर 2 मेंबर्स मीट होत आहे नाही, ठीक आहे. सी वर जर गेला तुम्ही 1 सी डी सी बी अँड सी ए, ठीक आहे. तर मग तुमचा सी जॉईंट येऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग डी जॉईंट येऊ शकतो आणि परत ई जॉईंट नाही येणार मित्रांनो, ठीक आहे. तर मग जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर फर्स्ट आपण सी जॉईंट पाहिलात तर सी जॉईंटवर कसे आहेत तुमचे, ठीक आहे. सी डी अँड सी बी कसे आहेत तुमचे कोलिनियर आहेत, ठीक आहे. ही स्ट्रेट लाईन नसेल तो वाटली तरी काय आहे ती स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे. स्ट्रेट मेंबर आहे तो, ठीक आहे. काय झालं मग तुमचा सी डी आणि सी बी जो आहे तो कोलिनियर झाला. मग उरला जो आहे, ठीक आहे, उरलेला मेंबर काय असणार आहे सी ए, तो तुमचा 0 फोर्स मेंबर असणार आहे. पण कधी जर तुमचा सी जॉईंटवर काहीच फोर्स लागलेला नसेल, ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचा सी जॉईंटवर काहीच फोर्स नाही, त्याच्यामुळे काय होईल तुमचा सी ए जो आहे हा फोर्स काय होऊन जाईल 0 होऊन जाणार, ठीक आहे. काय होऊन जाणार हा तुमचा या ठिकाणी तो जो सी ए फोर्स मेंबर जो आहे तो काय होऊन जाणार तुमचा तो 0 होऊन जाणार, करेक्ट. तर मग जे आहे मित्रांनो जर तुम्ही परत गेला तर तुमचा काय होऊन जाईल मग हा पूर्ण एक सी डी सी बी सॉरी डी बी जो आहे, ठीक आहे, हा काय होऊन जाणार हा तुम्ही एक मेंबर कम्प्लीट थ्रू आउट द मेंबर कन्सिडर करू शकणार, ठीक आहे. मग जर तुम्ही जेव्हा डी जॉईंटवर येणार त्यावेळेस तुम्ही पाहणार की तुमचा काय आहे डीई आणि डीबी, ठीक आहे. डीई आणि डीबी काय झाले तुमचे अगेन कोलिनियर झाले, ठीक आहे. आणि डी जॉईंटवर तुमचा काही एक्सटर्नल लोडिंग पण नाही आहे, त्याच्यामुळे काय होईल मग तुमचा हा जो आहे डीए जो आहे हा पण काय होऊन जाणार तुमचा 0 फोर्स मेंबर होऊन जाणार, ठीक आहे. मग त्याच्यानुसार जर तुम्ही नवीन जर ड्रॉ केलात, ठीक आहे, तर मग तुमचा अशा पद्धतीने जे आहे तुमची ती ट्रस जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल, ठीक आहे. अशा पद्धतीने ती ट्रस तुम्ही काय करू शकतात अज्युम करून तुम्ही ती काय करू शकतात अनालाइज करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर मग हे झालं आपलं 0 फोर्स मेंबर बद्दलच्या ज्या काही कंडिशन्स होत्या त्यांच्याबद्दलचं डिस्कशन झालं मित्रांनो, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर अजून काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात, ठीक आहे. जर तुम्हाला आता मला सांगायचं मी या ठिकाणी तुमच्यासमोर एक फिगर ड्रॉ करतो आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे तुमच्या समोर एक ट्रस आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मग या ट्रसमध्ये काय आहे तुमच्याकडे तुम्हाला फोर्सेस जे आहेत, ठीक आहे, 0 फोर्स मेंबर जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, ठीक आहे. तर मग तुम्ही पाहणार आणि सांगणार फर्स्ट जी कंडिशन होती त्याच्यानुसार जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर मग तुम्हाला फक्त 2च जॉईंट असे दिसतात की जिथं काय आहे तुमचे 2 मेंबर्स मीट होत आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे फर्स्ट कंडिशन जी आहे ती आपली या ठिकाणी अप्लाय नाही होणार, ठीक आहे. मग सेकंड कंडिशन पाहायला गेलं तर आपले कोणते, ठीक आहे, मी या ठिकाणी हे नाव देतो ए बी सी डी, ठीक आहे, ई, ठीक आहे. अशा पद्धतीने काय झाले हे झाले, ठीक आहे. फर्स्ट कंडिशन आली तुमची ए आणि बी, ठीक आहे. ए आणि बी वर तुमचे एक्सटर्नल रिॲक्शन आहे ती या ठिकाणी, ठीक आहे, त्याच्यामुळे ते फर्स्ट कंडिशन गेली कॅन्सल आउट झाली, ठीक आहे. मग सेकंड कंडिशन काय होती की असा जॉईंट जो 3 मेंबर्समुळे बनला असेल, ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होईल तुमचा सी जॉईंट बनला आहे, डी जॉईंटवर 1 2 3 4 4 मेंबर्स आहेत त्याच्यामुळे कॅन्सल झाला आणि ई जॉईंटवर येणार तुम्ही, ठीक आहे. मग ई जॉईंटवर तुम्ही आलात तर मग तुमचा काय सॉरी या ठिकाणी एफ आणि जी, ठीक आहे, अशा पद्धतीने आहे, ठीक आहे. ई जॉईंटवर आलात तर ई जॉईंटवरही तुम्ही पाहिलं की तुमचं काय झालं की या ठिकाणी 3 मेंबर्स येत आहेत, ठीक आहे. तर मग तुम्ही त्यालाही सर्कल करून दिलं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जॉईंट फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला काय पाहायचं आहे मित्रांनो, तर मग या ठिकाणी तुम्हाला कळेल की फर्स्ट जेव्हा सी जॉईंटवर गेला तुमचे 3 मेंबर्स मीट होत आहेत, सी जॉईंटवर तुमचा काही एक्सटर्नल एक फोर्स नाही आहेत, करेक्ट, कोणताच फोर्स नाही. आणि त्याच्यासोबतच काय झालं तुमचे की सी ए आणि सी डी कसे आहेत तुमचे कोलिनियर फोर्स आहेत, कोलिनियर मेंबर आहेत, ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होईल तुमचा जो थर्ड मेंबर जो आहे तो काय होऊन जाणार तो 0 होऊन जाणार, ठीक आहे. तो काय होऊन जाणार 0 होऊन जाणार, ठीक आहे. तर मग आणि जर तुम्ही ई जॉईंटवर गेलात तर ई जॉईंटवर तुम्हाला पाहायला मिळेल, ठीक आहे. ई जॉईंटवर काय पाहायला मिळेल की तुमचा जो आहे, ठीक आहे, दोघं जे ईडी आणि ईबी जे आहेत ते काय कोलिनियर आहेत, पण काय आहे त्या ई जॉईंटवर तुमचा एक्सटर्नल फोर्स पी आल्यामुळे तिथं काय आहे हा इजी जॉईंटमध्ये काय येणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स येणार आहे. हा जो तुमचा इजी जॉईंट जो आहे ना त्याच्यामध्ये काय येणार आहे तुमचा
काहीतरी फोर्स येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग जर तुम्ही परत एफ जॉईंटकडे आलात तर तेव्हा तुम्हाला कळेल की काय झालं, एफ जॉईंटवर तुमचे इनिशियली किती 4 मेंबर्स मीट होत होते. ठीक आहे. मग त्यातला काय झाला, हा CF जो होता, CF काय झाला तुमचा 0 फोर्स मेंबर झाला. ठीक आहे. म्हणजे तो काय झाला, रिडंडंट झाला होता. ठीक आहे. तो कशासाठी होता, तुमचा फक्त जो आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी होता. ठीक आहे. मग जर तो काढून जरी टाकला तरी तुमचा त्याच्यामुळे काही फरक नसता पडला. ठीक आहे. मग काय होईल की तुमचा हा जो आहे हा CF जो फोर्स आहे, ठीक आहे, तो तुम्हाला काय मेंबर जो आहे तो तुम्हाला कन्सिडर नाही करायचा आहे अनालिसिसमध्ये. करेक्ट. मग जर तो कन्सिडर नाही केला तर तेव्हा तुम्ही पाहणार की एफ जॉईंटवर जे आहेत, एफ जॉईंटवर अगेन 3 मेंबर्स मीट होत आहेत. ठीक आहे. कोणते कोणते, FA, FG अँड FD. ठीक आहे. FA, FG अँड FD. ठीक आहे. मग त्याच्यामुळे याला पण आपण सर्कल करून घेऊया. ठीक आहे. मग F वर तुमचं एक्सटर्नल लोडिंग आहे का, F वर तुमची एक्सटर्नल लोडिंग नाही आहे जॉईंटवर. ठीक आहे. मग त्याच्या सोबतच काय झालं, तुमचा AF आणि जो आहे, ठीक आहे, FG. ठीक आहे. हे काय झालं, तुमचे कोलिनियर मेंबर्स झाले. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा हा FD जो आहे हाही काय होणार, तुमचं या ठिकाणी 0 फोर्स मेंबर होणार मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते तुमचे 0 फोर्स मेंबर्स जे आहेत ते तुम्ही इझिली जे आहेत ते फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर मग होप तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट नसेल मित्रांनो. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल जे आहे याच्याबद्दलचा आपण ते एक ट्राय सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर तुमच्याकडे काय आहे, अशा पद्धतीने ट्रस आहे मित्रांनो. ठीक आहे. मी या ठिकाणी ड्रॉ करतो आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे, तुमच्याकडे ट्रस आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि या ट्रसवर तुम्हाला सांगायचं आहे की तुमचे काय असणार आहे, 0 फोर्स मेंबर कोणते कोणते असणार आहेत. ठीक आहे. तर मग परत काय करणार, तुम्ही जाणार AB जॉईंट्सला नाव देणार CD अँड E. ठीक आहे. 2 मेंबर्स मीट होणारे फोर्सेस. ठीक आहे. जिथं काही एक्सटर्नल लोडिंग नाही आहे. ठीक आहे. E जॉईंट होता, E जॉईंटवर एक्सटर्नल लोडिंग आले. ठीक आहे. B जॉईंट होता, B जॉईंटला सपोर्ट रिॲक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते कॅन्सल आउट झाले. फर्स्ट कंडिशन तुमची सॅटिस्फाय नाही होणार या ठिकाणी. ठीक आहे. मग सेकंड कंडिशनमध्ये काय, तुमचे 3 जॉईंट्स असणारे, तुम्ही काय 3 मेंबर्स मीट होणार, जॉईंट कन्सिडर करणार. ठीक आहे. मग त्यात आहे तुमचा C जॉईंट आहे, D जॉईंटला 4 मेंबर्स येत आहेत, B ला 2 आणि A ला पण किती येत आहे, तुमचे 3 येत आहेत. ठीक आहे. पण A ला काय आहे, तुमची एक्सटर्नल सपोर्ट रिॲक्शन, त्याच्यामुळे A पण कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. C ला तुमची एक्सटर्नल रिॲक्शन नाही आहे. ठीक आहे. सोबतच काय झालं, तुमचा हा CE आणि CA काय झालं, तुमचा कोलिनियर झाला. त्याच्यामुळे थर्ड मेंबर जो होता CD तो काय होणार, तुमचा 0 फोर्स मेंबर होणार मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला 0 फोर्स मेंबर जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे. तर मग होप तुम्हाला सर्वांना हे जे डिस्कशन जे आहे 0 फोर्स मेंबर बद्दलचं तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर जे आहे मी या ठिकाणी तुमच्यासाठी काही एक क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी ड्रॉ करतो आहे आणि त्याच्यामध्ये किती 0 फोर्स मेंबर आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर त्याच्याबद्दल तो क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन आपण नक्कीच सॉल्व करूया. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे, तुमच्याकडे ही एक ट्रस आहे मित्रांनो. ठीक आहे. थोडीशी खूप मोठी वाटत असली तरी पण काही नाही, याच्यात जे आहेत ठीक आहे तुम्हाला काय करायचे आहेत, आपल्या ज्या दोघं कंडिशन्स ज्या आहेत ते अप्लाय करून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की कोणते काय आहेत, कोणते मेंबर्स काय आहेत तुमचे 0 फोर्स मेंबर्स आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर मग हे जे आहे ठीक आहे, ह्या P1 आणि हा P2 ठीक आहे, यांच्या या ट्रस्टसाठी तुम्हाला काय 0 फोर्स मेंबर फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. याच्यासाठी मी तुम्हाला चला ठीक आहे काही जे मेंबर फोर्सेस जे आहेत ते तुम्हाला 2 मेंबर फोर्सेस तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. ठीक आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सपोज हा AB ठीक आहे
सी आणि हा डी आहे. ठीक आहे, तर मग काय होईल तुमचा बी, ए आणि बी तर कॅन्सल गेले तुमचे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय आहे तुमचा सी आणि डी. ठीक आहे, सी आणि डी वर किती 3 मेंबर्स म्हणजे सेकंड कंडिशन तुमची अप्लाय होणार. ठीक आहे, सेकंड कंडिशनमध्ये तुमचा काय आहे सी आणि हा पुढचा जो जॉईंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी ई एफ नाव देतो. ठीक आहे, जी एच आय जे के एल एम एन. ठीक आहे, तर मग काय आहे अशी हे जॉईंट्स आहे तुमच्याकडे. ठीक आहे, मग सी जॉईंटवर आला तर सी आणि डी जॉईंटवर तुम्ही पाहिलात का डी एफ आणि डी बी. ठीक आहे, आणि सीई आणि सी ए काय झाले तुमचे कोलिनियर झाले, त्याच्यामुळे थर्ड मेंबर काय झाला तुमचा 0 झाला. ठीक आहे, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे ते मेंबर्स जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आणि तुम्हाला एक ट्रिक देतो की हा क्वेश्चन जो आहे या क्वेश्चनकडे नीट लक्ष देणार. ठीक आहे, हा जो आपण एफ डी जो मेंबर फोर्स होता तो कशा पद्धतीने आपण 0 फोर्स मेंबर कन्सिडर केला त्याच्याकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तेव्हा तुमचे ते बाकीचे मेंबर्स जे आहेत ते मेंबर फोर्स जे आहे ते तुमचे मिळत जाणार आहे 0 फोर्स मेंबर. ठीक आहे, तर मग हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तुम्हाला. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर काही स्पेशल कंडिशन्स जे आहेत मित्रांनो याच्याबद्दलच्या ट्रसेसबद्दलच्या. ठीक आहे, जे आपलं काय ॲनालिसिसचा पार्ट जो आहे तो इझी करतात त्या कंडिशन्स आपण काही या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर मग स्पेशल कंडिशनमधली जी आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितो स्पेशल कंडिशन. ठीक आहे, मग स्पेशल कंडिशन मधला काय कोणता पार्ट आहे तो इम्पॉर्टंट तो आपण या ठिकाणी पाहूया. ठीक आहे, मग काय आहे तुमचं कडे काय आहे एक जॉईंट आहे. ठीक आहे, तो जॉईंट कसा बनलेला आहे तिथं काय झाले तुमचे 4 फोर्सेस जे आहेत त्या जॉईंटवर तुमचे ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, काय होत आहे तुमचे 4 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, सपोज हा काय आहे हा तुमचा सी जॉईंट आहे. ठीक आहे, सी जॉईंटवर काय झालं तुमचा इकडनं एक फोर्स मेंबर फोर्स लागतो. ठीक आहे, इकडनं एक लागतो. ठीक आहे, इथून एक लागतो आहे. ठीक आहे, आणि हा काय आहे हा अशा पद्धतीने एक लागतो आहे. ठीक आहे, मग काय झालं हा सपोज हा असेल तुमचा हा एफ एस सी असेल. ठीक आहे, हा असेल तुमचा एफ सी बी असेल. ठीक आहे, हा असेल तुमचा एफ सी डी असेल. ठीक आहे, हा एफ सी ए असेल. ठीक आहे, हा काय असेल तुमचा एफ सी डी असेल आणि हा सपोज पी फोर्स काहीतरी ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, सी जॉईंटवर. ठीक आहे, तर मग काय आहे जर तुमचा सी जॉईंट जसा बनलेला आहे तसा जर एखादा जॉईंट बनला असेल तो कशामुळे तुमच्या 4 फोर्सेस त्या जॉईंटवर ऍक्ट होण्यामुळे जर तुमचा तो जॉईंट बनला असेल. ठीक आहे, आणि त्याच्यातले जर तुमचे कसे असेल फोर्सेस जे असेल. ठीक आहे, फोर्सेसच्या ज्या पेअर्स असेल त्या कशा असेल तुमच्या कोलिनियर असेल. ठीक आहे, म्हणजे कसं हा एफ सी आणि एफ सी बी काय झाले हे तुमचे कोलिनियर झाले. ठीक आहे, आणि हा एफ सी डी आणि पी काय झाले तुमचे कोलिनियर झाले. ठीक आहे, मग जर अशा पद्धतीने असेल जर ते फोर्सेस काय आहेत ते कोलिनियर इन पेअर असतील. ठीक आहे, मग त्या केसमध्ये काय होणार आहे तुमचं एफ सी ए. ठीक आहे, विल बी इक्वल टू एफ सी बी. ठीक आहे, अँड P will be your equal to FCD. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही जे फोर्सेस जे आहे ते इझिली फाइंड आउट करू शकतात. कारण जर तुम्ही फर्स्ट जर जॉईंट ए जर ॲनालाइज केला असेल. ठीक आहे, जॉईंट ए साठी जर सॉल्व्ह केलं असेल त्याच्यावरून जर तुम्हाला FCA फोर्स मिळाला असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला डायरेक्ट FCB ची व्हॅल्यू मिळून जाणार. करेक्ट, त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या सर्व ट्रिक्स आहेत त्यांच्यामुळे तुमचे काय होतात की टाइम सेव्हिंग जो आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये तो खूप टाइम सेव्ह होतो मित्रांनो तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर मग सेकंड केस जी आहे आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, याच्याबद्दलची जी थेरॉटिकल पार्ट जो आहे मित्रांनो तो तुम्हाला नोट्समध्ये जो आहे अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही ते फक्त रीड जरी केलं मित्रांनो तरी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व ज्या तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील मित्रांनो. ठीक आहे, तर मग आता आपण पाहूया की जर तुमची काय असेल ट्रस जी आहे. ठीक आहे, ट्रस कशी आहे तुमची सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, सिमेट्रिकल ट्रस आहे तुमची अशा पद्धतीने. ठीक आहे, ठीक आहे, ट्रस काय आहे तुमची सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, तर मग काय झाला हा तुमचा अशा पद्धतीने तुमच्याकडे ट्रस आहे. ठीक आहे, सिमेट्रिकल आहे. ह्या जर तुम्ही पॉइंट या ठिकाणी सी डी ई एफ जी एच. ठीक आहे, ई एफ पासनं जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहिलात आणि राईट हँड साईडला पाहिलं तर तुम्हाला काय दिसते आहे ट्रस जी आहे ती एकदम सिमेट्रिकल दिसते आहे. ठीक आहे, जर तुम्ही एक्सटर्नल लोडिंग पण जर सिमेट्रिकल दिली. ठीक आहे, म्हणजे सपोज काय दिलं तर हा एफ आणि
सॉरी सी आणि डी जॉईंट F2 फोर्स ऍक्ट होतोय आणि ई वर तुमचा F1 ऍक्ट होतोय. तर त्या केसमध्ये पण तुमची ट्रस कशी असणार आहे, सिमेट्रिकल असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मग काय झाली जर तुमची सिमेट्रिकल इन जॉमेट्री असेल ट्रस, ठीक आहे, आणि लोडिंग पण आणि सपोर्ट वगैरे पण तुमचे कसे असणार आहे, ते सिमेट्रिकल असणार आहे. ठीक आहे, मग त्या केसमध्ये काय असणार आहे, तुमचे जे सपोर्ट रिॲक्शन असतात, ठीक आहे, मग त्या सपोर्ट रिॲक्शन्स काय असतात, आर सिमेट्रिकल. ठीक आहे, अँड फोर्स इन मेंबर्स जे असतात, ठीक आहे, ऑन द हाफ साईड. ठीक आहे, म्हणजे या जो हाफ साईड जो आहे, ठीक आहे, हाफ साईड जी आहे या ट्रसची, ठीक आहे, त्याच्या मेंबर्समध्ये जेवढे काही फोर्स येणार आहेत तेच काय असणार आहे, तुमचे इक्वल टू ऑन अदर हाफ साईडला जे मेंबर्स असणार आहेत त्यांच्या इक्वल असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मग ते तुम्हाला मी या ठिकाणी लिहून दाखवतो. जर तुम्हाला वर्डिंग्समध्ये समजलं नसेल तर ऑब्व्हियसली काय आहे तुमचं, की ज्या रिॲक्शन्स जे आहेत, ठीक आहे, ते आपण काय असणार आहे, तुमच्या सिमेट्रिकल असणार आहे. म्हणजे काय झालं, RA इज इक्वल टू RB, ठीक आहे, इज इक्वल टू काय होणार आहे तुमचं, ठीक आहे, हा F1 एकदाच आहे, मग काय होणार तुमचा F1/2, ठीक आहे, प्लस F2. ठीक आहे, मग अशा पद्धतीने जे आहे तुमचं ते सपोर्ट रिॲक्शन मिळून जाणार तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला काय बोललो होतो, की जे हाफ साईडला या साईड म्हणजे EFच्या जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहिलं तर तुमचे काय असणार आहे, CG मेंबरमध्ये तुमचा FCG काहीतरी फोर्स असणार आहे, तोच FCG फोर्स विल बी इक्वल टू युअर FDH. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय असणार आहे, तुमचे ते फोर्सेस इक्वल येणार आहेत. ते मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे, मग आपण फर्स्ट FAC लिहितो मी. FAC काय होईल मग तुमचा, FAC विल बी इक्वल टू युअर FDB, करेक्ट, विल बी इक्वल टू युअर FDB, करेक्ट. FAG विल बिकम युअर इक्वल टू FBH. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय आहे तुमचा F, ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितो C. ठीक आहे, FCE विल बिकम युअर इक्वल टू FDE. ठीक आहे, FCF विल बिकम युअर इक्वल टू FDF, करेक्ट. त्याच्यानंतर मग FCG विल बिकम युअर इक्वल टू FDH. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे तुमचे ते फोर्सेस काय येणार आहेत, ते सिमेट्रिकल येणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर मग अशा पद्धतीने या दोन स्पेशल केसेस आणि त्या आपल्या झिरो मेंबर फोर्स मेंबर फाइंड आउट करण्याच्या आयडेंटिफिकेशनच्या काही केसेस होत्या. ठीक आहे, अशा पद्धतीच्या 4 केसेसचा यूज करून तुम्ही काय करू शकतात, तुमचे जे ॲनालिसिस पार्ट जो आहे तो अतिशय कमी वेळात करू शकतात आणि इझिली करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकतात. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे, की हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि जे आहे वेळेत तुम्हाला काय करायचं आहे, तो कमीत कमी वेळेत तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा आन्सर जे असणार आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला कळवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, अँड स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड टेक केअर ऑफ युअर फॅमिली. थँक्यू.